पाहुयात नागपुरामध्ये सुद्धा चॅम्पियन्स ट्रॉफीचा फीवर चढलेला आहे। भारत आणि पाकिस्तान या संघामध्ये आज सुपर मुकाबला होणार आहे आणि त्यामुळे या सामन्यामध्ये टीम इंडिया जिंकावी म्हणून नागपुरातील क्रिकेट प्रेमींनी होम हवन केले। नागपुरातील खामला इथे हनुमान मंदिरामध्ये हे होम हवन करण्यात आलेलं आहे। तर मी तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर काळे यांनी। पाहूया हाय प्रोफाईल सामन्यामध्ये भारतीय चॅम्पियन्स ट्रॉफीची भारत विरुद्ध पाकिस्तानची लढत दुबईत होत असली तरी 140 कोटी भारतीयांचं टीम इंडियाला समर्थन करण्याकरता वेगवेगळ्या पद्धतीने आराधना करत आहे आणि नागपुरातील आपण एका हनुमान मंदिरात आहोत। खामला परिसरातील हनुमान मंदिरात आहे। हनुमानाला साकडं घालताय टीम इंडियाच्या विजयाकरता आणि एकीकडे हनुमानाला साकडत असताना भारतीय क्रिकेटर्सचे फोटो, भारतीय टीमचे जे मावळे आहेत त्यांचे सुद्धा फोटो घेऊन आहे आणि आज या सगळ्यांकडनं मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे आणि याच करता साकडे हनुमानाला घालण्यात येत आहे। आपल्यासोबत भारतीय क्रिकेटचे फॅन्स आहे, काय भावना आहे आज हनुमानाला साकडं घालत आहे भारतीय टीम करता? हमारी भावना एक ही है, हमारी भारतीय टीम फाइनल में आए और इसीलिए हम पूजा पाठ कर रहे हैं। आपण बघू शकतो एकीकडे भारत विरुद्ध पाकिस्तानची लढत आणि दुसरीकडे सगळ्या चाहत्यांमध्ये एक मोठ्या अपेक्षा। अगदी पाकिस्तानने ते अगदी मनावर घेतलेली मॅच आहे। पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणतात की भारताविरुद्ध जिंकायचंच आहे, तर दुसरीकडे भारतीय पाठीराख्यांना सुद्धा अपेक्षा की टीम इंडिया जिंकेलच आज। पाकिस्तान के प्रधानमंत्री ने कहा था टीम पाकिस्तान को कि आप लोग भले हार जाइए लेकिन इंडिया को फाइनल में मत जाने दीजिए। तो हम इसलिए आज जो पूजा पाठ कर रहे हैं बजरंगबली जी के सामने और पाकिस्तान के प्रधानमंत्री को ये बताना चाहते कि ये वो भारत नहीं है, आज मोदी जी का भारत है ये, इसलिए भारतीय टीम जीत के आएगी। आपण बघू शकतो भारतीय टीमचे विविध क्रिकेट प्लेयर्स आहे, गिल असो किंवा आपण रोहित शर्मा असो किंवा तिकडे इतर प्लेयर्स असो, सगळ्यांचे फोटो, विराटचे फोटो सुद्धा आहेत। 14,000पेक्षा जास्त रन्स विराटने केले आहेत। 15,000चा टप्पा गाठायची संधी आहे आणि टीम इंडियाकडून अशीच मोठी अपेक्षा या मॅचमध्ये राहणार आहे आणि त्याच करता हे होम हवन भारतीय क्रिकेट चाहते नागपुरात करताना दिसून येत आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे।